आत्तापर्यंत जे काही विवेचन झालेलं आहे त्यामध्ये तुमच्या आठवणीमध्ये असेल की आपण ह्या गीतोपदेशाचा गुरु कोण आहे, शिष्य कोण आहे आणि प्रसंग कसा आहे, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि ते पाहून आपण त्यानंतरच्या भागामध्ये कृष्ण जो काही अर्जुनाशी संवाद साधायला लागलेला आहे त्या संवादाची सुद्धा सुरुवात आपण कालच्या व्याख्यानामध्ये केलेली होती. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल की पहिल्यांदाच तो उपरोधाने बोलला आहे, निर्भत्सना केली आहे. ती का निर्भत्सना केली हेही मी स्पष्ट केलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढे जातो. आता जे त्यांनी भगवान कृष्णाने जे काही अर्जुनाला सांगितलं की हा सगळा तुझा भ्रम आहे, हे सगळं तुझ्या हृदयाचं दुबळेपण आहे. ज्ञानेश्वरी आपण वाचली तर तिथे असे उद्गार आहेत की तू मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती, असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वराने. आणि त्याच्या आधीची ओवी आहे ती पण फार सुंदर आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भगवंत म्हणतात अर्जुनाला, तू कवण हे काही करत आहासी, तू कोण आहेस अर्जुना आणि तू हे काय करतोयस, ह्याचा काही विचार करतोयस का तू, असं म्हणतात. तू कवण, कवण म्हणण्यामध्ये इतका सुंदर अर्थ आहे की अर्जुना अरे विसरलायस का, तू कोण आहेस, तुझं स्थान काय आहे. अत्यंत सर्वात श्रेष्ठ असा पराक्रमी योद्धा तू, सगळी वीरवृत्ती तुझ्यामध्ये आहे आणि तू कुंतीपुत्र आहेस, तू एक क्षत्रिय राजपुत्र आहेस. हे जे तुझं सगळं स्थान आहे हे तू विसरलायस का. तू कवण म्हणण्यामध्ये असा खूप मोठा भाव आहे. आणि हे काही करत आहासी, हे काय करतोयस तू, आलायस युद्धाला इथे, आणि इथे तू युद्धाला आल्यानंतर हे युद्ध मी करत नाही असं म्हणतोस. एक पराक्रमी वीर असताना आणि तुझ्यासमोर सगळे अधर्माचे, अन्यायाचे, अनितीचे कैवारी सगळे उभे आहेत शत्रू म्हणून, आणि तू म्हणतोस की मी हे युद्ध करणार नाही. अशा प्रकारे आतापर्यंत म्हणजे हे उल्लेख मी जरी काल केले नसले तरी ह्या अर्थाचे सगळे उल्लेख कालपर्यंत आलेले आहेत. आता श्रीकृष्ण अर्जुनाशी जो काही संवाद साधतोय तो साधत असताना काल मी सांगितलं होतं की त्याचा ह्या संवाद करण्याचा किंवा गीतोपदेश देण्याचा हेतूच काय आहे की अर्जुनाची जी आंतरिक स्थिती आहे ती त्याला बदलायची. युद्ध तर घडणारच आहे पण अर्जुनाची मनस्थिती त्याला पूर्णतः बदलायची आहे, त्याचे विचार त्याला बदलायचे आहेत. एखाद्या सामान्य माणसासारखं त्यांनी राहू नये, ही कृष्णाची इच्छा आहे. आणि म्हणून निदान काहीतरी गोष्टींचं ज्ञान त्याला असायला पाहिजे, म्हणून पहिल्यांदा मानवी अस्तित्वाचा अर्थ त्याला सांगितला की जो आपण काल पाहिलेला आहे. मानवी अस्तित्व म्हणजे काय, आपण माणसं या जगामध्ये येतो कशासाठी येतो, आपण आपल्या अस्तित्वाचा अर्थ काय आहे, अस्तित्वाचा हेतू काय आहे, हे काल आपण पाहिलं, ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण त्यानंतर आता पुढे आपण जातोय आणि त्यामध्ये कृष्णाला पूर्णतः समजलेलं आहे की ही जी अर्जुनाची मनस्थिती आहे त्यामधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण केलेल्या कर्माची फळं काय होतील की जी आपल्याला भोगावी लागतील, हा कर्मफळाचा विचार तो करतोय. हे कृष्णाने लक्षात घेतलेलं आहे. आणि म्हणून आता पुढच्या भागामध्ये तो त्याच्याशी जो काही संवाद साधतोय त्या संवादामध्ये कर्मफळ
कर्मयोग जो गीतेतला आहे त्याविषयी सर्व विवेचन पुढच्या भागामध्ये आहे. अत्यंत महत्त्वाचा हा भाग गीतेतला, कारण जो अर्जुन कर्म नाकारतो आहे, कर्म संन्यास घेण्याचा विचार करतो आहे, त्या अर्जुनाला कर्म प्रवृत्त करणं हा तर गीतोपदेशाचा उद्देश आहे. आणि त्यामुळे श्री अरविंदही म्हणतात की गीतेमध्ये सर्वात अधिक महत्त्व जे कशाला असेल तर कर्मयोगाला आहे. आणि तो कर्मयोग, कर्माचा अर्थ काय, कर्माचा हेतू काय, हे आता आपण ह्याच्या पुढच्या भागामध्ये ज्या प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं त्या प्रकारे आपण पाहणार आहोत. आणि अर्थातच श्री अरविंदांचे त्या बाबतीतले विचार आपण लक्षात घेऊ. कृष्ण अर्जुनाला म्हणतो की अर्जुना, तुला तुझ्या कर्माची फळं भिवताय, तुला तुझ्या कर्तव्यापासून ती परावृत्त करताय. बरोबर आहे ना, की लढाई करणं, युद्ध करणं हे त्याचं कर्तव्य होतं. त्या कर्तव्यापासून तुला ही कर्माची फळं जी तुला वाटताय की मी हे कर्म केलं की मला काय फळ भोगावं लागेल, हा जो विचार अर्जुनाच्या मनात आहे त्यामुळे तो भ्यालेला आहे. आणि ते त्याला नको आहे, ते फळ नको आहे की मला नरक यातना भोगाव्या लागतील, महाभयंकर पातक घडेल, माझे सगळे आप्त गेले की माझं सगळं जीवन अर्थशून्य होईल. सगळे जे काही विचार त्यांनी केलेले आहेत म्हणजे तुला तुझ्या कर्माची फळं भोगावी तुला भिवत आहे. आणि मग कृष्ण त्याला म्हणतो की अर्जुना, लक्षात घे की कर्म आणि कर्माचं फळ याविषयी किंवा कर्माचा हेतू आणि कर्माचं फळ याविषयीचे तुझे जे विचार आहेत तेच मूलतः अयोग्य आहे. जे विचार तू करतोयस ते विचारच अयोग्य आहेत. कर्म म्हणजे काय, कर्माचा हेतू काय, हे जे काही तुला वाटतंय कर्माचं फळ ह्याविषयी जे काही तुला सर्व तुझ्या मनामध्ये विचार आहेत ते सगळे अयोग्य आहेत. ते पहिल्यांदा तुला दूर करायला पाहिजे. आणि म्हणजेच काय तर अरविंदांचे शब्द वापरून तुमच्या पुढे हे विधान ठेवते की कर्मफळाला कर्माचा हेतू करणं हेच मुळात चुकीचं आहे. आलं लक्षात? कर्मफळाला कर्माचा हेतू करणं हेच मुळात चुकीचं आहे. की हे फळ मिळण्यासाठी मला कर्म करायचं आहे किंवा हे फळ मला नको आहे म्हणून मला कर्म करायचं नाही आहे, जे अर्जुनाला वाटतंय. ह्याचाच अर्थ अर्जुन काय करतोय तर कर्मफळाला कर्माचा हेतू करतोय, हेच मुळात चुकीचं आहे. कर्मफळ हा कर्माचा हेतू कधीही असू नये. ह्याच्यापेक्षा फार उच्च अशा प्रकारचा अत्यंत श्रेष्ठ प्रकारचा कर्माचा हेतू असायला पाहिजे. आणि तो काय आहे हे आता कर्मयोगाच्या संदर्भामध्ये त्याला भगवंत स्पष्ट करून सांगतायत. म्हणजे परिणाम काय होणार आहेत आपण केलेल्या कर्माचे, आपल्याला ते लाभदायक आहेत का हानिदायक आहेत ह्याचा विचार कर्म करण्याच्या आधी करायचा नाही आहे. म्हणजे जो अर्जुन करतोय त्याप्रमाणे त्या विशिष्ट परिस्थितीत, मुद्दाम मी हा शब्द वापरते विशिष्ट परिस्थितीत, कारण प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. काही वेळेला आपल्याला तो विचार करणं भाग असतं, परंतु अर्जुनाची स्थिती काय आहे हे आपण जर आत्तापर्यंत जे पाहिलं आणि आता पुढेही पाहणार आहोत त्या दृष्टीने जर विचार केला तर कर्माच्या परिणामांचा जो विचार तो करतोय तो त्यांनी करू नये. त्याच्यापेक्षा कर्माचे फार श्रेष्ठ हेतू, फार उच्च हेतू
असतात आणि ते अर्जुनाच्या मनामध्ये असावेत हे प्रथम भगवंतानी त्याला सांगितलेलं आहे. आणि हे सांगून मग भगवंत त्याला असं म्हणतात की अर्जुना, आता मी तुला जो योग सांगणार आहे. योग असा शब्द आहे गीतेमध्ये, पण त्याचा अर्थ कर्मयोग असा आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी कर्मयोग हाच अर्थ आहे. तर आता मी तुला जो योग सांगणार आहे त्या योगाप्रमाणे जर तू वागलास तर तुला तुझ्या कर्माचे परिणाम किंवा कर्माची फळं भोगावी लागणार नाहीत. हां, लक्षात घ्या. कर्मयोगाचं महत्त्व काय आहे गीतेमध्ये हे या शब्दांमध्येच पहिल्यांदा स्पष्ट होतं की आता मी तुला जो योग सांगणार आहे, म्हणजेच हा जो कर्मयोग मी तुला सांगणार आहे, हा कर्मयोग ह्याप्रमाणे जर तू कर्म केलंस तर तुला तुझ्या कर्मांची फळं भोगावी लागणार नाही. आणि किंवा तुझी कर्म तुला त्या कर्मांमुळे कर्मबंध निर्माण होणार नाही. हा कर्मबंध हा शब्दही लक्षात घ्या. कर्मबंध याचा अर्थ असा आहे की कर्मांचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात ह्या जन्मात किंवा आपल्या ह्या तत्त्वज्ञानानुसार पुढच्या जन्मामध्ये आपल्याला ते परिणाम भोगावे लागतात. म्हणजे आपण केलेल्या कर्मांनी आपण बांधले जातो. म्हणजे ह्या कर्मांमुळे पुन्हा पुढचा जन्म, मग ती चांगली कर्म असली तरीसुद्धा, वाईट कर्म असली तरीसुद्धा, परंतु त्या कर्मांचे बंध ह्याचा अर्थच असा की आपण ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये बांधले जातो. तर असा कर्मबंध निर्माणच होणार नाही असा योग मी तुला सांगतोय. आणि तो जर तू आचरशील तर तुला हे जे आत्ता तुझ्या मनामध्ये भीती आहे की माझ्या कर्मांचे परिणाम काय होतील, हे परिणाम तुला भोगावे लागणार नाही. आणि म्हणून हा जो योग मी तुला सांगतोय तो तू आता नीट समजावून घे. श्री अरविंद या बाबतीमध्ये असं म्हणतात की भगवंताने, कृष्णाने जे काही हे वचन त्याला दिलेलं आहे, हे वचन आहे ना की जर समजा तू माझ्या योगाप्रमाणे वागलास तर तुला त्याचे परिणाम भोगावे लागणार नाहीत, हे वचन दिलंय. असं हे जे वचन अर्जुनाला श्रीकृष्णाने दिलेलं आहे, ह्या अगदी सुरुवात आहे ही गीतेची. खरं म्हणजे ह्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, अगदी प्रारंभीच्या काळामध्येच हे असं वचन त्याला दिलेलं आहे की तू असा वागलास तर तुला कर्माचे परिणाम भोगावे लागणार नाही. हे जे वचन त्याला दिलेलं आहे, तर श्री अरविंद असं म्हणतात की हे वचन अगदी गीतेच्या उपदेशाचे प्रारंभीचे शब्द आहेत असं त्यांनी म्हटलंय. अगदी प्रारंभीचे शब्द आहेत. अगदी सुरुवातीला आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्येच, तिसऱ्या अध्यायामध्येच हे आपल्याला दिसायला लागतं. आणि हे वचन तर दुसऱ्या अध्यायामध्येच आलेलं आहे की हे वचन आहे माझं तुला की जर समजा तू असा वागलास माझ्या योगाप्रमाणे तर तुला परिणाम भोगावे लागणार नाहीत. हे जे दिलेलं वचन आहे, श्री अरविंद म्हणतात हे प्रारंभीचे शब्द आहेत, पण तरीसुद्धा हे प्रारंभीचे जे शब्द आहेत ते आपण, म्हणजे आपण, आपल्याला म्हणतायत ते आपण, म्हणजे आपण गीता कशी शिकायची, आपण गीता कशी अनुभवायची हे अरविंद आपल्याला शिकवत आहेत. आणि म्हणून ते आपल्याला असं म्हणतात की हे जे प्रारंभीचं वचन त्यांनी दिलेलं आहे, हे प्रारंभीचं वचन गीतेचा जो अंतिम संदेश आहे त्या संदेशाबरोबर हे वचन लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यासह हे वचन, त्याच्या बरोबरीने हे वचन आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपण अंतिम संदेशाकडे फार शेवटी जाणार आहोत. अगदी शेवटचं जे व्याख्यान असणार आहे सांगतेचं, ते व्याख्यान आहे ते पूर्णतः
ह्याचं जो अंतिम संदेश आहे गीतेतला त्याबद्दलचं आहे. पण त्या अंतिम संदेशामध्ये कृष्णाने काय म्हटलंय ते मात्र आत्ता मी या ठिकाणी सांगते आणि त्याचा थोडासा अर्थ सांगते. त्याचा सखोल अर्थ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. थोडा जिथे जेवढा जरूर आहे तेवढा अर्थ आत्ता सांगणं प्राप्त आहे म्हणून सांगते की अरविंद म्हणतात की हे आत्ता प्रारंभीचे शब्द आणि अंतिम वचन हे दोन्ही एकत्रितपणे विचारात घेतलं पाहिजे. मग ते अंतिम वचन काय आहे, गीतेचा अंतिम संदेश काय आहे, ज्या संदेशामध्ये भगवंतांनी असं म्हटलेलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः असं वचन आहे बरं का. म्हणजे आता ह्याचा अर्थ सांगते अगदी थोडक्यामध्ये. जास्ती सखोल अर्थ नंतर पाहू आपण. पण हा जो थोडक्यात अर्थ आहे तो अशा प्रकारचा आहे की अर्जुना तू सर्व धर्म, ह्याचा फार सखोल अर्थ आहे तो आपण नंतर पाहूया की तू सर्व धर्मांचा त्याग कर, ते सोडून दे. ह्याचा खरा अगदी साध्या शब्दामध्ये अर्थ असा आहे की आपले वर्तनाचे जे काही एक रूढ नीती नियम तुला माहिती आहेत अर्जुना की हे माझे ज्येष्ठ आहेत, त्यांचं सुख हे माझं कर्तव्य आहे, हा साधा नियम आहे, नीती नियम आहे. असे हे जे सगळे नीती नियम म्हणजेच हे जे व्यवहाराचे नियम, हा जो धर्म तुला माहिती आहे, जो रूढ आहे समाजामध्ये, हा जो धर्म तुला माहिती आहे, तो धर्म सर्व धर्मान परित्यज्य, तो धर्म तू सोडून दे, तो धर्म तू सोडून दे आणि मामेकं शरणं व्रज, फक्त मला शरण ये. याचा अर्थ मी जे सांगतोय त्याप्रमाणे कर. जसं आत्ता सांगितलेलं आहे की जो योग मी तुला सांगतोय त्या योगाप्रमाणे तू वागलास तर तू सगळ्या ह्या कर्मबंधातून मुक्त होशील. तसंच तिथेही म्हटलेलं आहे मामेकं शरणं व्रज, फक्त मला तू शरण ये. आणि मग त्याच्या पुढे म्हटले अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी, म्हणजे मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. मा शुचः, शोक करू नको. कारण अर्जुनाच्या मनामध्ये त्याचाच शोक आहे की मला किती पापं लागणार आहेत आणि मला नरकवास भोगावा लागणार आहे, ह्याचं शोक मग्न झालेला आहे तो. आणि म्हणून त्याही अंतिम संदेशामध्येही हेच सांगितलं आहे की त्या सगळ्यातून मी तुला मुक्त करीन. आणि म्हणून अरविंद असं म्हणतात की ते वचन, अंतिम वचन आणि हे प्रारंभीचे शब्द हे आपण एकत्रित विचारात घ्यायला पाहिजे. का तर सगळा गीतोपदेश मुळी असाच आहे की ईश्वर आणि ईश्वराचा भक्त, ईश्वराचा किंवा मानव ह्यांच्यामधले संबंध कसे असू शकतात. तर आपण ईश्वरासाठी ज्या वेळेला काही करत असतो, त्याच्या इच्छेसाठी आपण ज्या वेळेला कर्म करत असतो, त्यावेळेला तो ईश्वर आपल्याला कशा प्रकारे सहाय्य करतो, कशा प्रकारे मार्गदर्शन करतो, हेच तर गीतेत सांगितलेलं आहे. आणि म्हणून असं हे प्रारंभीचे शब्द हे आपण शेवटच्या अंतिम संदेशाशी किंवा त्याच्याबरोबर आपण लक्षात घेतले पाहिजेत. हे अरविंदांचे विचार आपण या ठिकाणी मुद्दाम मी स्पष्ट केले की फार महत्त्वाचं आहे की संबंध गीतेमध्ये असंच आहे की तू असा वाग म्हणजे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तुला अर्जुना. की तुला जे भीती वाटते, तुला जे काही मनात विचार येत आहेत त्या सगळ्यातून तू मुक्त होऊ शकणार आहेस. तू फक्त मी जे काही तुला जे काही सांगतोय, जी शिकवण देतोय त्या शिकवणीप्रमाणे तू वाग असं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हे प्रारंभीचे शब्द आहेत, पण तरीसुद्धा ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि खरं म्हणजे अंतिम संदेशाचं बीज इथे रोवलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो. अंतिम संदेश
तोच आहे, तशाच प्रकारचा आहे, त्याचं बीज इथे रोवलं गेलं आहे. फरक आहे आणि फरक महत्त्वाचा आहे आणि तो असा आहे. ह्या दोन संदेश जे आहेत ना, हे अंतिम संदेश आणि आत्ता सांगितलेला त्या दिलेलं वचन, ह्यामध्ये एक फार महत्त्वाचा फरक आहे आणि तो असा आहे की या ठिकाणी या प्रारंभीला म्हणजे शिकवण की सगळी शिकवण देण्याचा प्रारंभ करताना जे काही भगवंत म्हणाले आहे किंवा ज्या काही गोष्टी शिकवण ज्या प्रकारची त्याला दिलेली आहे अर्जुनाला, त्यामध्ये अर्जुनाच्या बुद्धीला आवाहन केलेलं आहे. लक्षात घ्या, फरक सांगते मी. अंतिम संदेशामध्ये आणि ह्या प्रारंभीच्या शब्दांमध्ये फरक असा आहे की या ठिकाणी बुद्धीला आवाहन केलेलं आहे. आणि बुद्धीला आवाहन म्हणजे काय हे आता पुढच्या विवेचनामध्ये स्पष्ट आज होणार आहे. तर ह्या ठिकाणी बुद्धीला आवाहन केलेलं आहे की तुझी बुद्धी अशी असू दे अर्जुना की मी जो योग सांगतोय त्याप्रमाणे तू वाग, तुझी बुद्धी त्याच्याशी युक्त कर, असं सांगितलेलं आहे. हे प्रारंभीचे शब्द. आणि अंतिम संदेश आहे तो आत्म्याला केलेलं आवाहन आहे. आत्म्याला केलेलं आवाहन आहे की अर्जुना तुझा आत्मा मला शरण द्या. लक्षात आलं की हा फरक आहे. इथे बुद्धीची शरणागती आहे आणि त्या ठिकाणी शेवटच्या अंतिम संदेशामध्ये आत्म्याची शरणागती आहे. मामेकम शरणम व्रज असं जे म्हटलेलं आहे ते शरण कोणी जायचं आहे तर अर्जुनाच्या आत्म्यानी शरण जायचं आहे. आणि ह्या प्रारंभीच्या शब्दामध्ये मात्र अर्जुनाच्या बुद्धीनी शरण जायचं आहे. हा एवढाच फरक ह्या दोन आवाहनांमध्ये आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. आता त्याला असं सांगितलं की तुझ्या कर्माची फळं तुला भिवत आहेत, पण माझा योग तू जर पाळला असतं तुला तुझ्या कर्माचे परिणाम भोगावे लागणार नाही. हे सगळं जरी सांगितलं तरीसुद्धा त्याच्या पुढे ते आणखी ह्या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट करतात. आणि त्या स्पष्ट करत असताना पहिल्यांदा त्याला असं सांगतात की हे जे आहे की म्हणजे माझा योग, आता कर्मयोग मी तुला सांगतोय, हा कर्मयोग कशा स्वरूपाचा आहे, तो कशा प्रकारे आचरणात आणायचा आहे हे सांगत असताना पहिला उल्लेख जो केलेला आहे तो म्हणजे असा की तुझ्या व्यक्तिगत वासना ज्या कर्माच्या मागे, वासना याचा अर्थ चुकीचा घेऊ नका, आपल्या व्यक्तिगत इच्छा असतात ना की हे कर्म, अर्जुनाला असं वाटतं की हे कर्म मी करणार नाही कारण त्याची व्यक्तिगत इच्छाच तयार होत नाही आहे. बरोबर आहे, तो म्हणतोच आहे की माझं मन आणि बुद्धी ह्या युद्धाला तयार नाही आहे कृष्णा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्याची व्यक्तिगत इच्छा या कर्माला तयार नाही आहे. तर ह्या ज्या आपल्या व्यक्तिगत इच्छा, वासना, कर्माचे हेतू व्यक्तिगत, मला असं हवं आहे, मला असं नको आहे, ह्याला म्हणतात गीतेमध्ये ह्याला राग द्वेष असं म्हटलेलं आहे. कदाचित माझ्या विवेचनामध्ये कुठेतरी हे शब्द येतील तर तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असू दे. राग ह्याचा अर्थ क्रोध नव्हे, राग ह्याचा अर्थ मला काय हवं आहे, हे मला हवं आहे, अनुराग आहे, मला हे हवं आहे असं वाटणं म्हणजे राग. आणि द्वेष म्हणजे मला हे नको आहे म्हणजे द्वेष. तर असे हे जे सगळे राग द्वेष, या ज्या सगळ्या वासना, ह्या ज्या सगळ्या तुझ्या मनामध्ये आहेत आणि म्हणून तू कर्माला तयार नाही आहेस, तुला ह्या सगळ्या गोष्टींची भीती तुझ्या मनामध्ये आहे. आता हे सगळं तुझ्या मनातून गेलं पाहिजे. आणि मग ते सांगतात की मग तू कर्म कसं कर, हे तर तू काढून टाक मनातून, तुझ्या वासना आणि हे तर तू काढून टाक, पण त्याच्याबरोबर आता कर्म कसं करावं अर्जुनाने हे सांगत असताना गीतेतला एक
अत्यंत महत्त्वाचा श्लोक तुमच्या पुढे ठेवते. काही अगदी आवश्यक आहेत अशा श्लोकांचा उल्लेख मी निश्चितपणे करणार आहे विवेचनामध्ये, आणि त्यातला हा एक कर्मयोगातला अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. आणि तो असा आहे की अर्जुना, तू कर्म कसं कर हे सांगताना भगवंतानी असं म्हटलंय, योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अर्थ सांगते हा, योगस्थः कुरु कर्माणि, पुन्हा एकदा पाहिजे तो श्लोक सांगते, योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या फार कल्पना कर्मयोगा संदर्भातल्या आहेत. 4 महत्त्वाच्या कल्पना आहेत. पहिल्यांदा म्हटलंय तू योगस्थ हो आणि कर्म कर. ही तर सर्वात महत्त्वाची कल्पना आहे, पण ह्याचा अर्थ मी शेवटी सांगणार. शेवटी म्हणजे आता ह्या बाकीच्या गोष्टींचा अर्थ सांगितल्यानंतर सांगणार आहे. खूप महत्त्वाची कल्पना आहे. तू योगस्थ हो आणि कर्म कर असं म्हटलेलं आहे. तर योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. संगम त्यक्त्वा ह्याच्यापासून मी अर्थाला आत्ता सुरुवात करते. योगस्थचा अर्थ नंतर सांगते. फारच सुंदर अर्थ आहे त्याच्यामध्ये. संगम त्यक्त्वा ह्याचा अर्थ कर्मफळाचा संग मनामध्ये तू, विचारामध्ये तू आणू नकोस. कर्मफळाचा संग, कारण त्याच्या मनामध्ये आपल्या कर्माचे परिणाम काय होणार ह्याचा विचार आहे. म्हणून त्याला सांगितलेलं आहे की कर्मफळाचा संगम त्यक्त्वा, म्हणजे तो तू सोडून दे. तू कर्मफळाच्या संघाचा विचारच करू नकोस. जसं आधी त्यांनी म्हटलेलं आहे की कर्माच्या फळाला कर्माचा हेतू करणं हे चुकीचं आहे. तेच आता या ठिकाणी अशा शब्दात सांगितलंय की कर्मफळाचा संग तू सोडून दे. तर त्याचा तू विचार करू नको की माझ्या कर्माची फळं काय होणार आहे ह्याचा विचार अर्जुना तू करू नकोस. आणि त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे की सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा, म्हणजे तुझं कर्म, केलेले कर्म सिद्धीला जावो अथवा न जावो. सिद्ध सिद्ध्यो म्हणजे ते सिद्धीला जाऊ दे, नाहीतर ते सिद्धीला न जाऊ दे. म्हणजे तुला यश मिळू दे, नाहीतर यश न मिळू दे, अपयश मिळू दे. जे काही घडेल त्या सर्व परिस्थितीमध्ये तू समदृष्टी ठेव. समत्वम योग उच्यते असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ तो आहे की समत्वम योग उच्यते, की ज्याला आपण साध्या भाषेमध्ये म्हणतो की स्पोर्ट्समन स्पिरिट ज्याला म्हणतो की नाही आपण, स्पोर्ट्समन स्पिरिट असलं पाहिजे आपल्या वागण्यामध्ये. की काय खेळत असताना कधी जय होतो, कधी पराजय होतो. आपण शिकत असताना कधी आपला पहिला नंबर येतो, कधीतरी आपला नाही येत पहिला नंबर. जे काही होईल सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा, त्याच्याकडे तू समान दृष्टीने पहा. समत्वम योग उच्यते, म्हणजे समत्वाची दृष्टी, साम्य दृष्टी म्हणजेच योग, म्हणजेच योग. समत्वाची दृष्टी हीच योगाची दृष्टी आहे. कर्मयोग करणं ह्याचा अर्थ अत्यंत समत्वाच्या दृष्टीने सर्व परिस्थितीकडे पाहायचं. मग सुख वाट्याला येऊ दे, दुःख वाट्याला येऊ दे, यश येऊ दे, पराजय होऊ दे, आपण
घडलेली परिस्थिती बदलू शकतो का? साधा विचार करून प्रत्येकाने बघावा की आपल्या आयुष्यामध्ये कित्येक प्रकारची दुःख येत असतात. आपण काय बदलू शकतो का? एकदा घडलेलं आहे ते घडलेलंच आहे. आपण काही ते बदलू शकत नाही. तर मग आपल्या हातामध्ये फक्त एकच आहे, शांत राहणं. शांत राहणं, समत्व दृष्टी. ठीक आहे, जे काही घडलंय ते ठीक आहे, ह्याच्या पुढे माझ्या हातून ही चूक मी होऊ देणार नाही एवढा फार तर आपण निर्णय करू, पण त्याच्या पलीकडे आपण काहीच परिस्थिती बदलू शकत नाही. ह्याचाच अर्थ समत्व दृष्टीने ज्या वेळेला आपण जीवनाकडे पाहतो त्यावेळेला आपण सगळ्या सुख दुःख सगळ्यातून, कर्माच्या सगळ्या परिणामातून आपण मुक्त होतो. कर्माचे परिणाम आपल्याला भिवत नाहीत, हे त्याला सांगितलेलं आहे. असे हे 3 प्रकारचे अर्थ मी आधी सांगितले, 3 गोष्टींचे. आणि त्यानंतर सर्वात या श्लोकातला महत्त्वाचा जो भाग आहे तो आता सांगते, आणि तो म्हणजे योगस्थः कुरु कर्माणि, असं जे म्हटलेलं आहे, योगस्थः कुरु कर्माणि. कित्येक वेळेला ह्याचा अगदी नुसताच असा साधा अर्थ सांगितला जातो, असा माझा अनुभव आहे की कित्येक पुस्तकांमध्ये सुद्धा असं आढळतं की तू योगस्थ बुद्धीने कर्म कर. अरे पण म्हणजे काय? योगस्थ बुद्धीने कर्म कर ह्याला काहीतरी एक विशिष्ट अर्थ आहे, आणि तो समजला ना की आपल्याला हा श्लोक पूर्णतः कळतो. का कसा? आता योगस्थ बुद्धी म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी, आणि अरविंदांनी सुद्धा ते त्यांच्या पुस्तकामध्ये त्या प्रकारे सांगितलं आहे, आणि ते मी तुमच्यासमोर माझ्या शब्दामध्ये मी मांडते. आता ही योगस्थ बुद्धी म्हणजे काय हे समजावून घेण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर एक अशी उभी रेषा आणा, एक उभी लाईन, ऊर्ध्व रेषा, व्हर्टिकल लाईन अशी डोळ्यासमोर आणा. आता ह्या व्हर्टिकल लाईनमध्ये एक एक गोष्टी कुठल्या स्थानी आहेत ते आपण पाहूया. ह्या व्हर्टिकल लाईनमध्ये खाली काय आहे, मग काय आहे, मग त्याच्यावर काय आहे, मग त्याच्यावर काय आहे, अशा प्रकारे आपण त्या व्हर्टिकल लाईनचा विचार करू. ही फक्त कल्पना आहे हां, आपल्याला समजण्यासाठी. असं आपल्या शरीरात असतं असं मुळीच नाही, पण आपल्याला समजण्यासाठी हे फार सोपं जातं. म्हणून मी सांगते की ही जी उभी रेषा आहे, ह्या उभ्या रेषेमध्ये सर्वात तळाला काय आहे तर आपली इंद्रिय, आपली जी सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय जी आहेत ती सर्वात तळाला आहेत. तुम्ही जरी एक अशी लिहित असलात तर एक उभी रेषा आणि त्याच्या तळाच्या भागाला आपली ज्ञानेंद्रिय असं लिहिलं हे कायम लक्षात राहील तुमच्या. तर ही सर्वात तळाला काय आहे तर ज्ञानेंद्रिय आहे. ही ज्ञानेंद्रिय काय करतात? ह्या ज्ञानेंद्रियांचा बाह्य जगाशी सतत संपर्क असतो, बरोबर आहे ना. आपले श्रवण, आपल्या कानांना ऐकायला येतं, आपल्या नाकाला वास येतो, आपल्या जिभेला चव कळते, आपल्या डोळ्यांना दिसतं. हे सगळं जे काही आहे हे आपल्या ज्ञानेंद्रियांना, बाह्य जगाचं जे काही ज्ञान मिळतं ते ह्या ज्ञानेंद्रियांमुळे मिळतं. ही ज्ञानेंद्रिय सर्वात तळाला या ऊर्ध्वरेषेमध्ये. आता ही जी ज्ञानेंद्रिय आहे ती ह्या बाह्य जगाचं ज्ञान घेतात, आणि ते ज्ञान ते कोणाला देतात तर या इंद्रियांच्या वरती मन आहे. ह्या इंद्रियांच्या वरती मन आहे. ही कल्पना आहे हां, समजण्यासाठी कल्पना आहे, शरीरात असं नसतं. पण ज्ञानेंद्रियांच्या वरती मन आहे, आणि त्या मनाला हे सगळं ज्ञान पोचवलं जातं ह्या इंद्रियांकडून की फार छान आहे हा वस्तू, ही किती चव छान आहे, खाऊन बघच. म्हणजे जरी आपल्याला ते खायचं नसलं तरीसुद्धा मग खावंसं वाटतं. म्हणजे त्या मनामध्ये मग वासना आली, त्या मनामध्ये आसक्ती आली की नाही एवढंसं खाल्लेलं मला पुरत नाही, आणखीन थोडं पाहिजे, आसक्ती आली. हे सगळं जे काही मनामध्ये निर्माण होतं हे सगळ्या क्रिया ह्या ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या ज्ञानामुळे मनात निर्माण होतात. म्हणजे या ज्ञानेंद्रियांच्या वरती मन आहे,
त्या मनाला ह्या वासना आणि आसक्ती आणि सगळ्या अशा गुंतवून टाकतात. मग त्या मनाच्या वरती बुद्धी आहे, त्या मनाच्या वरती बुद्धी आहे. बुद्धी ही खरं म्हणजे विवेकशील बुद्धी असते. बुद्धीमध्ये आपल्या विवेक असतो. बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स नव्हे. बुद्धी याचा अर्थ इंटेलिजन्स असं नाही आहे ह्या ठिकाणी. आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या अध्यात्मामध्ये जेव्हा बुद्धी हा शब्द वापरला जातो त्यावेळेला जो आपण बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स पोषण वगैरे काढतो ती बुद्धी नव्हे, ही विवेकबुद्धी. विवेकबुद्धी. तर इंद्रिय खाली, त्याच्यावरती मन, त्याच्यावरती बुद्धी. आता जसं ह्या इंद्रियांनी मनाला आपल्याकडे खेचलं, बरोबर आहे ना, खेचलंच की नाही, की हे फार चांगलं आहे, आपण करून बघावं, ह्याच्यामध्ये थोडे पैसे जास्ती मिळणार आहेत, आपण करून बघावं. हे सगळे जे काही विचार मनामध्ये येतात ते सगळे बाह्य इंद्रियांनी बाह्य गोष्टींचं ज्ञान जे इंद्रियांनी दिलेलं असतं त्यामुळे मनामध्ये निर्माण होतात. मग ते मन त्या इंद्रियांकडे आणि त्या बाह्य आकर्षणांकडे खेचलं जातं. त्याचप्रमाणे हे मन जसं खाली खेचलं गेलं तसंच ते मन बुद्धीला सुद्धा खाली खेचू शकतं, बुद्धीला सुद्धा आपल्याकडे खेचू शकतं, की बुद्धी मग त्या सगळ्या गोष्टींचं समर्थन करायला लागते, की काय हरकत आहे, थोडासा पैसा घेतला, कोणाला कळणार आहे, रस्त्यात पडलेली नोटच आहे, कोण बघतंय आपल्याला, उचलली तर काय झालं. सगळे मोह, लोभ, हे सगळं जे काय आहे त्या सगळ्या गोष्टींचं जे मनात निर्माण झालं आहे त्या सगळ्या गोष्टींचं समर्थन बुद्धी करायला लागते. म्हणजे बुद्धी त्या मनाला सहाय्य देते, बुद्धी खाली खेचली जाते. जी मुळात विवेकशील बुद्धी आहे ती खाली खेचली जाते, मनाकडे खेचली जाते, इंद्रियांकडे खेचली जाते, बाह्य आकर्षणांकडे खेचली जाते. बरोबर आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ की जी बुद्धी विवेकशील आहे ती बुद्धी काय होते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, ती अधोगामी होते आणि बहिर्गामी होते. आलं लक्षात? अधोगामी खाली जाते, तिची अधोगती आहे, ती विवेकशील आहे पण ती खाली जायला लागते मनाकडे, इंद्रियांकडे, बाह्य आकर्षणांकडे. म्हणजे याचा अर्थ ती बुद्धी अधोगतीला जाते, ती अधोगामी होते आणि ती बहिर्गामी होते. ती बाह्य जगाकडे तिचं सगळं लक्ष लागायला लागतं. असं ज्या वेळेला होतं म्हणजे बुद्धी ज्या वेळेला अशा प्रकारे अधोगामी आणि बहिर्गामी होते त्यावेळेला मग आपल्याकडून सगळ्या प्रकारचे विकार, सगळ्या प्रकारच्या दुष्कृत्य किंवा ज्या काही गोष्टी घडायच्या त्या सगळ्या गोष्टी मग आपोआप घडायला लागतात. की ती आसक्ती, ती वासना, हे सगळं मग आपोआपच घडायला लागतं. म्हणजे ह्या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे संगम त्यक्त्वा धनंजय म्हटलेलं आहे. तर तू कर्मफळाचा विचार करू नको, पण या ठिकाणी मुळी मनही कर्मफळाचा विचार करते, बुद्धी कर्मफळाचा विचार करते, की आपण असं वागलो तर आपल्याला हे मिळेल. हा बुद्धीचा विचार आहे. ह्याचा अर्थच असा की ती अधोगामी आणि बहिर्गामी झाली की तिचा सगळा अधपात झालेला असतो बुद्धीचा. आता याच्या उलट जर मी थोडा वेळ घेते हे सगळं समजावून सांगण्यासाठी, पण हे एकदा समजलं ना की हा श्लोकच नाही पुढचे सगळे विचार आपल्याला फार भराभर कळू शकतात. म्हणून हा थोडा वेळ जास्त घेते. तर आता ह्याच्या उलट जर प्रक्रिया घडली, ही जी बुद्धी अधोगामी झाली आहे आणि बहिर्गामी झाली आहे त्याच्या ऐवजी बुद्धीच्या वरती आत्मा आहे. ती जी ऊर्ध्व रेषा मी सांगितली त्या ऊर्ध्व रेषेमध्ये खाली इंद्रिय, मग मन, मग बुद्धी आणि त्याच्यावरती आत्मा, त्याच्यावरती आत्मा. त्या आत्म्याकडे, आत्मा हा तिच्या वरती आहे, त्या आत्म्याकडे जर बुद्धी
आकर्षित झाली किंवा बुद्धी जर त्या आत्म्याशी युक्त झाली, पहा युक्त, युक्त शब्द वापरते, त्या आत्म्याशी जर ती युक्त झाली तर मग आपोआप काय होतं, ती आत्मा हा कसा आहे तर ईश्वराचा अंश आहे तो, आणि त्यामुळे तो शुद्ध स्वरूपाचा आत्मा आहे. आणि अशा शुद्ध स्वरूपाच्या आत्म्याकडे जर ही आपली बुद्धी खेचली गेली तर मग अर्थातच तिची विवेकशीलता तर टिकतेच, त्यात तर प्रश्नच नाही. पण त्याचबरोबर ती उलट, जसं पूर्वी मनाने तिला खेचलं तसं बुद्धी मनाला वरती खेचू शकते, मन इंद्रियांना वरती खेचू शकतं, आणि अशा प्रकारे संपूर्ण प्रक्रिया ऊर्ध्व दिशेने घडू शकते. आलं लक्षात? म्हणजे जी पहिल्यांदा प्रक्रिया अधोगामी आणि बहिर्गामी होती त्याच्याऐवजी तीच सगळी प्रक्रिया उलट दिशेने म्हणजे ऊर्ध्व दिशेने आणि अंतर्मुख. कारण आत्मा आतच आहे ना, आत्मा काही जगात नाही आहे, आत्मा बाहेर नाही आहे, तर आत्मा आत आहे. तर त्यामुळे मग ती अंतर्मुख होते आणि ती ऊर्ध्वमुख, ऊर्ध्व वरती तिचं तोंड जातं. तर अशा प्रकारे ती ऊर्ध्वमुख होते, ती अंतर्मुख होते. आणि अशी बुद्धी जर झाली तर मग आपोआपच लक्षात घ्या, ह्या श्लोकातला पुढचा जो सगळा भाग आहे तो सगळा भाग आपोआप साध्य होतो की जर बुद्धी, आपली बुद्धी मनाशी आणि इंद्रियांशी युक्त न होता आत्म्याशी म्हणजेच ईश्वराशी, ईश्वराच्या अंशाशी जर ती युक्त झाली म्हणजेच ती योगस्थ झाली. योगस्थ शब्दाचा हा अर्थ आहे, लक्षात आला? योगस्थ बुद्धी ह्याचा असा अर्थ आहे. आपण नुसतंच जर म्हटलं असतं की योगस्थ बुद्धीनी कर्म कर अर्जुना तर काय कळलं असतं आपल्याला, म्हणून मी एवढा वेळ ह्यासाठी दिला. पण तो मला असं वाटतं की नक्की सत्कारणी लागला असेल की आता आपल्याला बरोबर कळतं की ती बुद्धी योगस्थ होणं म्हणजे काय, ती कशाशी युक्त होणं, ती कशाशी योग पावणं, आत्म्याशी म्हणजेच ईश्वराच्या अंशाशी, ईश्वराशी ती युक्त होणं. असं ज्या वेळेला घडतं ती ज्या वेळेला ऊर्ध्वमुख होते आणि ज्या वेळेला ती अंतर्मुख होते त्यावेळेला आपोआपच बाह्य जगाशी, बाह्य जगातली जी सगळी आकर्षण आहे त्याच्याशी तिचा संपर्कच तुटतो. आता काही ती इंद्रियांकडे खेचली जात नाही, इंद्रियच तिच्याकडे खेचली जातात. म्हणजे मग बाह्य जगातल्या आकर्षणांकडे तिचा जे काही पूर्वी जे तिला आकर्षण वाटत असतं ते राहतच नाही. मग संगम त्यक्त्वा धनंजय म्हणण्याची गरजच नाही, संग तुटतोच, संग तुटतोच. आणि एवढंच नाही तर सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते, हे सुद्धा आपोआप निर्माण होतं. कारण मनात जर आपल्या काही इच्छा, वासना, व्यक्तिगत आसक्ती जर काही नसतील की मला हे मिळालंच पाहिजे असं जर आपल्या मनामध्ये नसेल तर ते न मिळण्याचं दुःख काही होत नाही, आणि मिळालं तरी अगदी फार काही मोठं आपण सुखाने नाचत नाही. बरोबर आहे? म्हणजे मग सगळीच परिस्थिती अशी होते की संगम त्यक्त्वा धनंजयही म्हणण्याची वेळ नाही आहे, आपोआपच संग तुटलेला आहे. आणि सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते असं सांगितलेलं आहे. तर हे तू लक्षात घे. कर्म कसं कर तर असं योगस्थ बुद्धीने कर्म कर. किती सुंदर त्याला शिकवण दिलेली आहे की कर्म कसं करायचं आहे. अर्जुनालाच नव्हे आपल्याला सुद्धा ही शिकवण आहे की आपण जे सर्व बाह्य जगातल्या सुखदुःखांमध्ये गुंतलेलो असतो त्याच्यापेक्षा आपण थोडे अंतर्मुख झालो, आपण थोडे शांत झालो, आपल्यातली जी विवेकशीलता मूलतः आहे आपल्या बुद्धीमध्ये त्याचा जो वापर आपण करायला लागलो आपोआपच आपल्या संपूर्ण जीवनाला एक वेगळं वळण निर्माण होतं. तर म्हणून अर्जुनाला असं सांगितलेलं आहे की तू कर्म कसं कर तर तू अशा प्रकारे योगस्थ हो.
तू कर्म कर, म्हणजे आपोआपच हे सगळं जे काही तुला वाटतंय, कर्माची जी फळं तुला भिववत आहेत ना, ती कर्माची फळांचा तू विचारच येणार नाही तुझ्या मनामध्ये. कारण तुझा सगळा भर हा कशावर असणार आहे? आत्म्याकडे असणार आहे, परमात्म्याकडे असणार आहे. बाह्य जगातल्या सुखदुःख, जय पराजय ह्यांचा तू विचार करणारच नाही. अशी ही जी सगळी प्रक्रिया बुद्धीची आहे ती त्याला आधी सांगितली भगवंतानी. आणि नंतर पुढे हे सांगून योगस्थः कुरु कर्माणि हे सांगितल्यानंतर भगवंत त्याला पुढे आणखीन असं सांगतात की अशी योगस्थ बुद्धी होण्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज आहे. असं हे सहज होईल का सांगा? हे सहज नाहीच आहे की आपण सामान्य माणसं बाहेरच्या जगाची आपला संपर्क सतत असल्यामुळे आपण त्या सुखदुःखात आणि त्याच्यातच आपण सगळे गुंतलेलो असतो. तर त्यामुळे आत्म्याशी आपण निगडीत होणं, युक्त होणं आणि परमात्म्याशी निगडीत होणं हे फार तसं कठीण आहे. कारण आत्मा दिसत नाही, परमात्मा दिसत नाही. आपल्याला दिसतात ती सगळी बाहेरची सुख आणि दुःख दिसतात. जसं काल मी उदाहरण दिलं की त्या माणसाला प्रकाशामध्ये फक्त दिसत होतं तेवढंच तो शोधत होता. घरामध्ये पडलेली किल्ली त्याला अंधारामध्ये दिसणार नाही हे माहिती होतं. तशीच परिस्थिती आपली झालेली आहे. या आतमध्ये आपण पाहतच नाही. आपण आत्मा परमात्मा जे आपल्याला दिसत नाही त्याचा आपण विचार करत नाही. तर म्हणून त्याला पुढे जे काही सांगितलेलं आहे ते असं आहे. आता ही शिकवण देत आहेत त्याला, तू कर्म कसं कर हे त्याला सांगतायत. आणि ही शिकवण देत असताना आता पुढे त्याला असं सांगतात की तसा हा सगळा अर्जुना हा सगळा आत्मसंयम आहे की नाही? हा सगळा आत्मसंयम आहे की आपण आत्म्याशी निगडीत होणं हे केवढं कठीण गोष्ट आहे. तर त्यामुळे हा सगळा आत्मसंयम आहे. आणि हा आत्मसंयम तितका सोपा नाही आहे, कोणालाही तो कठीण आहे. तर आता हा जर आत्मसंयम आपल्याला साधायचा असेल तर प्रथम भगवंत असं म्हणतात की अर्जुना, त्यासाठी हा आत्मसंयम साधण्यासाठी किंवा अशा प्रकारे योगस्थ होण्यासाठी पहिल्यांदा काय करायला पाहिजे? तर पहिल्यांदा वासना दूर करायला पाहिजे. वासना की कारण आपण त्या वासनांमध्ये अडकतो आणि म्हणून आपल्याकडून जी काही कर्म घडतात किंवा घडत नाहीत, हे जे सगळं जे काही आहे ते सगळं त्या वासनांमुळे आहे. तर वासना आपल्यातल्या दूर झाल्या पाहिजेत, आसक्ती दूर झाल्या पाहिजेत. आणि हे सांगत असताना, वासना दूर होणं हे सांगत असताना गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये दोन्ही ठिकाणी एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आणि ते उदाहरण कुर्माचं म्हणजे कासवाचं आहे. कासवाचं उदाहरण भगवंतांनी दिलेलं आहे अर्जुनाला की तू वासना दूर कशा करायच्या हे सांगत असताना त्याला कासवाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ते अशा प्रकारे की कासव जसं, तुम्ही गीता वाचली तर कूर्म हा शब्द तिथे आहे. तर कासव जसं धोक्याची परिस्थिती आली की आपले अवयव कवचामध्ये ओढून घेतो, बरोबर आहे ना? आपल्याला माहिती आहे, एकदम असा नुसता दगड आहे असं आपल्याला वाटतं, ते कासव आहे हे लक्षातही जात नाही, इतके सगळे अवयव ते आतमध्ये ओढून घेतं कवचामध्ये. असं कासव आपण स्वतःच हे करतं की धोक्याची परिस्थिती आहे, आता आपण असे निश्चित पडून राहिलो तर कदाचित हा धोका टळेल म्हणून तो आपले सगळे अवयव आतमध्ये ओढून घेतो. त्याप्रमाणे अर्जुना, ज्या वेळेला वासनांकडे किंवा कुठल्याही बाह्य आकर्षणांकडे तुझं मन खेचलं जातंय असं तुला जाणवेल, त्यावेळेला तू तुझ्या मनाला, तुझ्या बुद्धीला, तुझ्या वासनांना असं आतमध्ये ओढून घे. आतमध्ये जसं कासव आपल्या अवयवांना आतमध्ये ओढून घेतं, तसंच इथे धोक्याची परिस्थिती म्हणजे काय तर ह्या वासनेमध्ये आपण वाहवत जाऊ
आपल्याला हे फार चांगलं वाटतंय, त्यामुळे त्याच्यातच आपण वाहवत जाऊ आणि मग जीवन तसंच सुखाचं आली दुःख येऊ दे असं म्हणत म्हणत आपण जीवन जगू. तर तसं करू नको. तू वासनांवरती जर नियंत्रण आणायचं तर ते कसं, जसं कूर्म आतमध्ये ओढून घेतं अवयव, तसं वाचन ज्या वेळेला तुझ्या लक्षात येईल, आणि कुर्माला काही कोणी सांगावं लागत नाही की तू अवयव आतमध्ये ओढून घे, ते आपणच आतमध्ये ओढून घेतं आपले अवयव. त्याला कळतं की ही धोक्याची परिस्थिती आहे. तसं अर्जुना, ज्या वेळेला असं घडतं की आता आपण खेचले जातो बाहेर, त्यावेळेला आपोआप आपण स्वतःच आपल्या वासनांना, आपल्या मनाला, आपल्या सगळ्या या ज्या गोष्टींबद्दल आपल्याला नको ते आकर्षण वाटतं, त्या गोष्टी आतमध्ये आपण म्हणजे आपल्या वासना, आपल्या इच्छा आपण आतमध्ये ओढून घ्यायच्या, त्यांना वाव द्यायचा नाही. असं त्या श्लोकामध्ये, एका श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलंय. पण नंतर लगेच पुढचा श्लोक आणि पुढचे 1-2-3 श्लोक अशा प्रकारचे जे गीता वाचतात त्यांच्या लक्षात येईल की लगेच असे श्लोक आहेत की अर्जुना नीट लक्षात घे, मी जे काही सांगतोय ह्याचा अर्थ तू नीट लक्षात घे. मी तुला असं सांगत नाहीये की वासना कायमच आवरून धरायच्या, वासना कायमच नियंत्रणात ठेवायच्या, असा माझा उद्देश नाही आहे. म्हणजे स्पष्टपणे श्लोकांमध्ये असे उल्लेख केलेले आहेत की पूर्ण अन्नत्यागच करायचा, काही म्हणजे किंवा अत्यंत कठोर प्रकारची तपश्चर्या करायची की ज्याच्यामुळे शरीराला वेदना होतील, अशा प्रकारचं काहीही करायला मी तुला सांगत नाही आहे, असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे पहा किती ज्याला म्हणतो प्रॅक्टिकल हे आहे की असं शक्यच नाही माणसाला की पूर्ण वासना कायम आयुष्यामध्ये आवरूनच धरणं, हे कधीच शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की असा उद्देश मी तुला करत नाही, माझ्या शिकवणुकीचा असा अर्थ नाही आहे, हे तू लक्षात घे. म्हणजेच कसं असतं पहा की आपण गाडी चालवतो किंवा कुठलंही वाहन चालवतो, त्याला ब्रेक असतो, पण ब्रेक काही आपण सारखाच आवळून धरत नाही. जर सारखाच आवळून धरला गाडी धावणारच नाही. तसंच आहे ना, जीवन पुढे गेलं पाहिजे आणि त्या जीवनातल्या काही गरजा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि म्हणून वासना पूर्णतः नष्टच करून टाकायच्या असा त्याचा अर्थ नाही, परंतु ज्या वेळेला आपण त्या वासनांमध्ये वावत जातोय असं आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला स्वतःला नियंत्रित करायचं. किती सुंदर विचार. म्हणून गीता जी अभ्यासायची ना, ती केवळ अर्जुनाला काय सांगितलं यासाठी नाही, अर्जुनाच्या निमित्ताने आपल्यालाच सांगितलेलं आहे हे सगळं, की किती आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या या गोष्टी आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे वासनांवरती नियंत्रण तू आणायला शिक, स्वतः तुझ्या वासना तू आवर, हे असं त्याला सांगितलेलं आहे. आणि तरी ते म्हणतात की अशा प्रकारे सुद्धा म्हणजे वासना आवरणं, कासव जरी स्वतः ते नियंत्रित करत असलं तरीसुद्धा प्रत्येक माणसाला ते इतकं सोपं नाही आहे. वासना आवरणं हे सुद्धा साध्या गोष्टी, बाकीच्या मोठ्या वासना सोडून द्या, परंतु साध्या गोष्टी असतात की आता आपल्याला एखादी गोष्ट डायबिटीस आहे, खायची नाही आहे, डॉक्टरनी सांगितलं की जराही खायचं नाही आहे हा पदार्थ, पण समोर सगळेजण ते खात आहेत, अगदी त्याचा छान उपभोग घेत आहेत, असं पाहिल्यानंतर आतमध्ये कुठेतरी असं जे काय होतं की नाही जरासं चाकून बघावं, आणि मग जरासं म्हणताना ते थोडंसं आणखीन वाढतं. असं हे जे आहे ना, तर हे वासना आवरणं फार सोपं काम नाही. आत्मसंयम हा फार सोपा नाही, कुठल्याच बाबतीत नाही. आणि म्हणून मग पुढे भगवंत त्याला अर्जुनाला सांगतात की असं हे आत्मसंयम, वासनांवरती नियंत्रण, हे जे काही साधायचं आहे आणि योगस्थ बुद्धी करून जे काही काम करायचं आहे ते तुझ्याकडून जर योग्य प्रकारे व्हायचं असेल तर त्याच्यासाठी
आणखी एका गोष्टीचा उल्लेख भगवंतांनी केला आहे की तो सुद्धा फार सुंदर आणि फार महत्त्वाचा आहे. संबंध श्लोक सांगत नाही, पण फक्त तेवढे शब्द सांगते. आणि ते शब्द असे त्यामध्ये म्हटलंय युक्त आसीत मत्परः, युक्त आसीत मत्परः असं म्हटलेलं आहे. युक्त आसीत मत्परः अर्थ सांगते पहा. युक्त म्हणजे माझ्याशी म्हणजे जोडलं जाणं, युक्त होणं म्हणजे जोडलं जाणं. युक्त आसीत म्हणजे तू जोडला गेलेला असा राहा. आणि कशाशी? मत्परः माझ्याशी, ईश्वराशी तू सतत जोडलेला राहा. तुला जर योगस्थ तुझ्या आत्म्याशी जोडून घ्यायचं असेल तर ते आत्म्याशी युक्त होण्यासाठी तू माझं सतत तू सतत माझं चिंतन तुझ्या मनामध्ये राहून दे आणि तू माझ्याशी सतत युक्त राहा. युक्त आसीत मत्परः असं म्हटलेलं आहे. आता हे जे शब्द आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत. युक्त आसीत मत्परः. आणि याही बाबतीमध्ये श्री अरविंद असं म्हणतात की शेवटचा जो अंतिम संदेश आहे की ज्यामध्ये म्हटलेलं आहे, 2 श्लोक आहेत. मी सगळे श्लोक आता ते दोन्ही सांगत नाही, वेळ जाईल म्हणून, परंतु खाली वेळ तर शेवटचा जो अंतिम संदेश आहे तो अशाच प्रकारचा आहे ना. सर्व धर्मान परित्यज्य, ज्याचा मी उल्लेख मगाशी केला. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे तुझ्या मनामध्ये रुजलेले जे काही सगळे जीवनातले व्यवहार नियम आहेत, नीती नियम आहेत की मी असं केलं पाहिजे, मी असं नाही केलं पाहिजे, हे सगळे जे काही रुजलेले असे तुझ्या मनामधले सगळे नियम, व्यवहाराचे नियम, कर्तव्याचे नियम, नीती नियम जे काही सगळे आहेत ते सगळे सर्व धर्मान परित्यज्य, ते सगळे तू टाकून दे आणि मामेकम शरणं व्रज, तू फक्त मला शरण ये. हा जो अंतिम संदेश गीतेमध्ये दिलेला आहे तर श्री अरविंद असं म्हणतात की त्या अंतिम संदेशाचं बीज ह्या शब्दांमध्ये आहे. युक्त आसीत मत्परः. इथून आता सुरुवात केलेली आहे. युक्त आसीत मत्परः, तू माझ्याशी सतत जोडलेला राहा. माझा विसर तुला पडायला देऊ नको. तू युद्धभूमीवरती गेलास आणि युद्धभूमीवरती तू अगदी पराक्रमाने लढत असशील तरीसुद्धा माझं चिंतन सतत तुझ्या मनामध्ये असू दे. कुठलंही कर्म करत असताना हे कर्म ईश्वरमय होऊन करणं, ईश्वराचं चिंतन करून करणं, ईश्वराची इच्छा आपण पूर्ण करतो आहोत अशा प्रकारे ते कर्म करणं, हे कायम तुझ्या मनामध्ये असा विचार असू दे. युक्त आसीत मत्परः, माझ्याशी तू सतत युक्त राहा, माझ्याशी तू सतत जोडलेला राहा. आपोआपच तुझं सगळं जे काही कर्म आहे ते आपोआप यशस्वी होईल आणि तुला कुठलेही परिणाम त्यातून भोगावे लागणार नाही. मामेकम शरणं व्रज, ह्याचं बीज इथे इतक्या प्रारंभी, हे शब्द फार 3ऱ्या अध्यायातले आहेत, म्हणजे इतक्या प्रारंभी हे बीज रोवलेलं आहे त्या विचाराचं आणि मग हळूहळू ते बीज पुढे नेलेलं आहे. अगदी जाता जातात 5 मिनटं असतील म्हणून एक कथा सांगते की ईश्वराशी जोडणं किंवा ईश्वरमय होऊन कर्म करणं ह्याचं एक फार वेगळ्या प्रकारचा, थोडं गीतेच्या पलीकडे जाते आणि थोडं एक मजा म्हणून एक कथा सांगते की ही कथा जी आहे ही कथा अकबर बादशाह आणि तानसेन ह्यांची कथा आहे. अकबर बिरबल नव्हे, अकबर बादशाह आणि तानसेन ह्यांची कथा आहे. तानसेन तुम्हाला माहिती असेल की तानसेन हा अकबराच्या राजगृहामधल्या नवरत्नांपैकी एक होता आणि त्याच्या गाण्यावरती अकबर बादशाह इतका लुब्ध होता, भयंकर खुश होता. तर एकदा अकबर बादशाह त्या तानसेनला म्हणतो की तानसेन, तुला एक मी विचारतो
की तू इतका सुंदर गातोस, मला शब्दच नाहीत सांगायला की मला तुझं गाणं किती आवडतं. पण मी तुला एक विचारतो की तू ज्या गुरूंकडून विद्या घेतलीस ते गुरु किती चांगले गात असतील असा मला नेहमी माझ्या मनामध्ये विचार येतो. तर म्हणून तू असं कर की एकदा तुझ्या गुरूंना आपल्या दरबारामध्ये घेऊन ये. तर बिरबल म्हणतो की बादशाह मला क्षमा करा, पण हे काही शक्य होणार नाही, माझे गुरु काही इथे येणार नाही. तर मग काय करायचं? तर बादशाह म्हणतो नाही, पण काही करून मला त्यांचं गाणं ऐकायचंच आहे. मग काय करता येईल? आपण जाऊया का त्यांच्या तिथे? चालेल का त्यांना? तर तो म्हणतो चालेल, मी तुम्हाला घेऊन जातो त्यांच्याकडे. आणि असं तानसेन आणि बादशाह दोघं अगदी रानामध्ये त्यांचे एक लहानसं झोपडीवर छोटंसं घर असतं, तिथे जातात. तर घरामध्ये ते नसतात, सगळीकडे पाहतात, ते कुठेच दिसत नाही. असं एक 2-3 वेळा घडतं की हे जातात पण गुरु भेटत नाही. पण बादशहाला इतकी इच्छा असते की त्यांचं गाणं आपण ऐकावंच. म्हणून पुन्हा एकदा ते गेलेले असताना त्या झोपडीच्या जरा जवळ ते पोचतात तेवढ्यात इतके सुंदर सूर त्यांच्या कानामध्ये पडतात की बादशाह तिथेच थांबतात आणि बादशाह ते इतकं मनापासून ते गायन ऐकत असतात आणि इतके काही खुश झालेले असतात त्या गाण्यावरती. आणि किती वेळ जातो त्यांना कळत नाही. आणि नंतर मग ते गाणं संपतं आणि गाणं संपल्यानंतरही त्या थोड्या वेळ त्या तंद्रीतच बादशाह असतात. आणि त्यानंतर ते बघतात तर झोपडीमध्ये ते गुरु नाहीत, ते नंतर कुठे गेले असतील. तर हे त्या गाणं समाधी त्यांना लागलेली असते आणि त्यामध्येच ते असतात. आणि अशा प्रकारे ते काही त्यांना भेटत नाही. पण मग हे दोघं परत येत असतात. तर त्यावेळेला परत येताना बादशाह तानसेनला म्हणतो की तानसेन, तुझे गुरु काय गातात, मला खरोखर मला काही सांगणंच शक्य नाही, त्यांच्या गायनाचं वर्णनच करणं शक्य नाही. मी अत्यंत खुश आहे. तर मला असा विचार आला आहे की तू त्यांच्याकडून गाणं शिकला आहेस, पण तुझ्या गाण्यात आणि त्यांच्या गाण्यात काहीतरी फरक आहे असं मला जाणवतं. तर काहीतरी तू कमी शिकलायस त्यांच्याकडून असं मला वाटतं. तर तू असं का करत नाहीस की तू पुन्हा त्यांच्याकडे जायला लाग आणि त्यांच्याकडून अजून थोडं शिक्षण घे आणि तू त्यांच्यासारखंच गाईपर्यंत तू शिक्षण घे त्यांच्याकडून आणि असा तू समृद्ध हो. तर बिरबल म्हणतो, तानसेन म्हणतो की बादशाह, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की माझ्या गाण्यामध्ये आणि माझ्या गुरूंच्या गाण्यामध्ये खरोखरच खूप फरक आहे. आणि हे तुम्हाला जाणवलं तसं मलाही जाणवतं. पण तुम्हाला न कळलेला एक फरक मात्र मी सांगतो की माझे गुरु ईश्वरासाठी गातात आणि मी तुमच्यासाठी गातो. त्यामुळे माझं गाणं हे वेगळंच होतं. म्हणजे पहा, भौतिक जीवनासाठी आपण ज्या वेळेला अशा प्रकारे आपण जगतो, भौतिक इच्छा धरून आपण ज्या वेळेला जगत असतो त्यावेळेला आपण किती खालच्या पातळीवर असतो. आणि ज्या वेळेला आपण करतो ते प्रत्येक गोष्ट ही ईश्वरासाठी आहे, ईश्वरेच्छा त्यामध्ये आहे, असा भाव जो मनामध्ये असेल तर आपल्या प्रत्येक कार्याला तेच यश येतं. हे त्या गोष्टीमध्ये दिसतं. एवढं सांगून आता